त्या दिवशी मम्मी तो वाला ब्लॉग बघत होती दीदीचा. अरे भाई कसं होतं तिने असं केलं. हे गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जसं की आज गुरुवार आहे, सगळ्यांना साई माय गुरुवार सगळ्यांना असं की ओम साईराम. आणि आज झालं बघा माहिती काय ते झालं तर परत काय समजत नाही भाई, काय होते काय नाही होते लाईफमध्ये. नुसतं कलेश होते. आणि मी कॉलेजला पण नाही गेलो कारण की माझी इच्छाच होत नाही कॉलेजमध्ये जायची. काय माहिती का मग त्याच्यानंतर आम्ही आता हे आलं आता बघत ह्याचा काय विषय काय नाही. म्हणून मी आता कुठं जाणार तर नाहीचे बाहेर. आज शूट आहे रीलचा, तो शूट कम्प्लीट करू. आणि आता ह्या चॅनलवरती 2-3 असे व्हिडिओ येतील ते लाईफच्या रिलेटेड असतील. जसं की क्रिएटरचा ज्यांना क्रिएटर बनायचं आहे त्यांच्यावरून असेल. कारण की बघू मग काय विषय आणि काय नाही. मी आंघोळ बघून तयार झाले मस्त आहे की. आणि आता बघू काय विषय काय नाही मग भेटू मग. आणि आता कसं ब्लॉग चालू करते म्हणजे कसं भाई हां भाई ब्लॉग चालू केले आपण. आता आंघोळ करून आले आणि मी आता नळ असा चालू ठेवला. हा ग मम्मी बंद का गेली. मम्मी असं ना मम्मी तू बंद कर. मम्मीने तिच्या मम्मीला सांगितलं आई जा बंद करा. आता आई गेली बंद करायला. म्हणजे विचार करा भाई, मुलगा आईला सांगते, आई पण तिच्या आईला सांगते. कसं आहे ना आमच्या घरी भाई. कारण की भाई बकेट भरायला मी ठेवलं होतं. मी फर्स्ट कॉपी मी ओजी स्वतः कसं भाई फिजिक मी फर्स्ट कॉपी मी ओजी स्वतः नो डाऊट. गाईज मी एक रॅप रील आहे त्याची रातची लाईन तुम्हाला ऐकवतो. लोक आधी आम्हाला हसत होते, आता आम्हाला गाली देतात आणि तीच लोक आम्हाला स्टेजवरती ताली ठोकतात. ही लाजची लाईन आहे माझ्या रॅपची. मी स्वतःहून लिहिलं आहे, कोणाचं कॉपी बिपी नाही केलं आहे. आणि शिव्या पण देतात आणि आता ताली पण ठोकतात. गाली पण देतात आणि ताली पण ठोकतात. हीच लोक आपल्यावरती सलाम ठोकतात. आई ये आज एक लाईट भेटली. कसं आहे आता मी पण असे गाणे बिणे लिहितो जरा मस्त की स्वतःवरती. आणखी लोकांनी आम्हाला हेट पण केले, शिव्या पण दिलेत. आणि आता तीच लोक आमच्यावरती ताली पण ठोकतात. मग त्या भेटू आपण साईबाबाच्या मंदिरात. गाईस मी आता खाली आलो आणि पावसाने पूर्ण वाट लावून टाकली. भाई मंदिरात कसं जायचं. छत्री घेऊन तर मी जाणार नाही, छत्री चोरीला जाईल. एक ओझी असे छत्री घेऊन जायला लागते. ही किती जुनी छत्री माहिती तुम्हाला नवीन वाटेल, बट ही 3 वर्ष जुनी छत्री आहे. आणि मी घंटा वापरत नाही, मी भिजेल. मग ते छत्री ती घेऊन जायची कामं नाही. कारण की आता मी मंदिरात चाललोय म्हणून मी आता ब्लॉग का बंद केला माहिती का. मी खाली आलो ग्राउंड फ्लोअरवरती आणि तिथं म्हणजे असं बाहेरच पोरींची गँग होती. मला लाज वाटली म्हणून मी ब्लॉगच बंद केला. आणि काय बोलतो रोज बघतो का कसे वाटतात. मस्त एकदम. थँक्यू भाई थँक्यू भाई. तर नक्की बघितली का मी आता मस्त की मंदिरात जाते आणि तो मुलगा असा भेटला तर की ही तू व्हायरल असू ना. मी बोललो की हो. तर की मी तुझे रोज बघतो ब्लॉग्स, तुझे रोज रील्स बघतो. मी अरे भाई थँक्यू बस का भाई थँक्यू भाई. तर की ब्रो असं खुश होतं ना भिंकी टांग असं खुश होतं ना भाई. का काय मोटिवेशन भेटतं भाई. असे बारके पोरं भेटतात भाई. आईची कटकटी. येस लोक भेटतात. लोक ना व्हिडिओ काढायच्या आधीच बोलतात की भाई मी तुला असं आहे. मी बोल की भाई परत बोल. कारण की तेव्हाच भाई क्लिप भेटेल, अशी क्लिप भेटत नाही भाई. कारण की विषय खूप हार्ड असतं. व्हायरल अशू भेटू मंदिरात.
गाईस मला इथं आयुषचे मित्र मंडळी भेटलेत. कसं आहे भाई? बाय फुल गँग. अरे जिम बॉय कसं आहे? काय बोलतो आयुष कुठे? का ये ना भाई ब्लॉग मध्ये. हम लोग को बहुत बड़ा क्रिएटर मिला है आज. काय नाही भाई. भाई को फॉलो करो, सपोर्ट करो, लाइक करो, शेयर करो. बहुत मेहनत बंदा बहुत ग्रो हो रहा है. बंदा बहुत ग्रो हो रहा है अभी. आयुष कुठे? आयुष कोण आयुष? हा निनाद. आयुष कुठे? कोण आयुष? काय बोलतात? दोडके नाही कोण दोडके? वाढणार झाले कसं काय? आता मठात आलोय आणि तो आयुषचे मस्त मित्र भेटलेले. आता हर्षुंगी आणि हा आलाय पार्टी. मेहुल भाई रॅपर स्वागत आहे रॅपरचं. रॅपरने मी रॅपरला आवाज दिला दुकानात असताना, ऐकलं नाही भाई. मोठे माणसं झाले. किसानच्या दुकानात होता तू, तुला आवाज दिलं होतं तुला. तुझ्या मित्रासोबत होता, तू ऐकलं नाही भाई. मस्त भाई. अजून काय तुझ्या राज्यात खुश आहे भाई मी. तर गाईस मी आता मठाच्या बाहेर आहे. मठ आहे. आता आम्ही चालू आहे घरी आमच्या. आणि झाला आमचं म्हणजे आजचा गुरुवार संपला आमचा. पाया बिया पडून दर्शन घेऊन अजून काय भाई खॉफ आहे भाई. बुलेटवाल्यांचा खॉफ आहे भाई. आपल्याकडे नाही, माझ्याकडे पण भाई एक दिवस आहे ना. कसं अशी मेहनत केली तर ना दिवस आहे. मेहनत करून घे. मग तेच तर करतोय भाई. अजून किती मेहनत करणार. लोकांना समजतच नाही, लोक बघतच नाही. हे बघा कसं आहे. वैभवी तुझी आयडी स्टॉक. वैभवी तुझी आयडी स्टॉक केली माहिती. वैभवीचं आयुष्य वैभवीची आयडी स्टॉक ब्रो. आली माहिती. आली बोले ती माहिती का माझी फ्रेंड आहे. सॉरी वैभवी यशवंतराव. यशवंत असेल. यशवंतराव या दोघांमध्ये एक सरने माहिती त्याचं. ऐके वैभवी. हे बघ वैभवी तुझे फॅन्स. बोल ना तिला बिग फॅन बोल. बोल असं आहे बोलायचं भाई. चांगलं पहिले ना रील आली. हा मग असं नाही बिग फॅन बोल. माझी फ्रेंड आहे. माझी फ्रेंड आहे. माझ्या फ्रेंडला बिग फॅन बोल. अश्विन बिग फॅन. अश्विन ती बोल वैभवी दिदी बिग फॅन. हा बिग फॅन. भाई बिग फॅन बोल असं खूप चांगलं वाटतं लोकांना. ते लोकांना मोटिवेशन भेटतं भाई माहिती आहे का. कॉलेज बघितलं कुणी मी मग तुझ्या पण टॉप लेवलचे कॉलेज बघितले. तू कुठं होता? 11वी-12वीला न्यू इंग्लिश. मी वेदांतर होतो. तिथून आम्हाला CHMD स्वतःहून ऑफर केलेलं. माझ्याकडे अजून ते हे माहिती आहे का पेपर आहे काय जे असतं ते समजलं का. याला हलक्यात घेतात हे लोक. आम्हाला CHI मार्केट आहे तिथं आमची किती पेहचान आहे. बिर्ला कॉलेज आहे. माझी इच्छा नाही होते कॉलेज जायची. हे आता बक्षोदी करतात गाईस. माझं पण मन होत नाही सकाळी कॉलेज जायचं. घरची जबरदस्ती पाठवतात हे लोक भाई. बक्षोदी करतात लायब्ररीमध्ये बसून गेम खेळतात. पण माझी इच्छाच होत नाही भाई. मग आता भेटू आता वाटतं इथं. आता आमची प्लॅनिंग कसं चालू आहे. ह्याला जायचे. ए थांब बंद कर. काय नाही झालेलं. तर आता आमचं प्लॅन आमचे भांडणं काय चालू आहेत ना तेव्हा बाहेर जायचं गोव्याला. मला जायचं थायलंडला. तो आता आम्ही ना रील्स बघत होतो आताचा फोनमध्ये. तर बालीची एक रील आले का. ए आता आहे का ती ही वाली रील का. हे सर बालीला आहे का. हा बोलो भाई बालीला जायचं वेगळे भाई नक्की जाऊ आपण. मग हा बोलतो गोव्याला पण जाऊ. पहिला गोव्याला जाऊ नंतर बालीला. पहिले गोवा. पहिले भाई गोवाचे पैसे आपण थायलंडला लावू. नाही पागल लावू. फिरवतो बाकी नंतर मग थायलंड फिरवतो. टेन्शन नको घेऊ. अरे गोवा जास्त तिथे. अरे नाही रे म्हणजे नाही तिथे जास्त सॅटिस्फॅक्शन नाही भेटणार मला. आपल्या म्हणजे जवळच्या जवळ एरियामध्ये जाऊन बाहेरचं घ्यायचं ते मजा नाही. काय कट कर बाय जे आहे ना गोवामध्ये सॉरी थायलंड मध्ये ते कुठंच नाही. गोवामध्ये म्हणजे तू बोल गोवा काय नाही रे भाई. मी गोव्याला जाणार भाई. गोव्याला घेऊ नको. डिलीट कर. हे आपल्या पर्सनल मध्ये ठेव. चालेल. आम्ही एक दिवस ही चड्डी काढणार आहे तेव्हा पण आम्ही ब्लॉग बनवणार आहे. तो ब्लॉग सगळ्यात मोठा व्हायरल करायचा आपल्याला. ढाणीचा ब्लॉग नाही घेतली आता. तुझ्यासाठी एक खास आहे तेव्हा आम्ही सगळे मिळून करू. तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. स्पेशल ब्लॉग तुझा असणार आहे. तो व्हायरल करायला आम्ही करू. तर गाईज आता अश्विनचा अजून एक फेमस ब्लॉग व्हायरल होणार आहे. नागडाचा फुल नागडा वेगळा दिसणार आहे. चड्डी विडी काढणार आहे मस्तपैकी.
डोकं त्या परेश होणार आहे. दिवशी मम्मी तो वाला ब्लॉग बघत होती दीदीचा. मी बोललो की अरे भाई सर ते कसं होतं तिने असं केलं. पाण्यानं का आणले आई शपथ कसं आई शपथ क्या बोलता है ये तेरा दोस्त मैं इसको नहीं पहचानता हाँ तू नहीं पहचानता अभी दोस्त है मेरा नाही रे त्याला ये देखे तो ए थांब पोरींचं बोल ये देख अभी तू बस नाम मत लो इसको नहीं जानता हाँ तेवढा ब्लॉक करतो हाँ इसका दो मैं भी चलना है तू मैं इसको नहीं जानता हाँ और तुम लोग जा रहे बर्गर आने फिर तू मेरे को नहीं बुलाएगा अच्छा बरं का नाही हाँ मेरे को मालूम पड़ गया तेरे को क्या हो गया. बरोबर ना तेरा गलत है कि नहीं इसने फोन करके बोला प्रेम आजा ध्यान दे मत ये क्या बात है इज्जत गई भाई, इज्जत गई. हाँ? इज्जत गई इज्जत. फिर 1000 रुपया घ्या ना नव्हतीच. 1000 रुपये डायरेक्ट पोलिसांनी पकडलं ऐसा ही मांगता है, ऐसा ही मांगता ऐसे लोग ऐसे ही मांगते उसी पे हाथों को भी नहीं लेके गया इसी पे हाथों को बुरा नहीं तो हमको भी फाइन चढ़ा हुआ है. है. मैंने एकदम मन से कैसी किया था. करनी होती तुला पाहिजे झाले मला जो कौन से झाड़ का बीज लगाएगा वही झाड़ू लेगा हाँ, बराबर. सोना नहीं उगेगा भैया कोचिंग क्लासेस. मोटिवेशन हे कोण जा- हे चल, आपण चल. तेव्हा तर अशी पण मारू शकतो लवड्या. बोला. लोकांना बनवायची. माधवच्या व्हिडिओ बंद कर लवड्या सगळं. तुझं बाकी लवड्या खायला लागेल. हे कट कर तुझी आई घालणार मग. काय बोल ना भाई आम्ही मस्त अरे यार मी चल ना मग बाहेर यायचं बाहेर जाऊ थोडस बघ माझं घर बंद आहे जरा वेळेसाठी मी सभ्य आहे भाई प्रेमच खराब आहे. बाहेर इथं बाहेर मीच खराब आहे. अरे मला तरी चालतं. 69